अधिक मास महात्म्य अध्याय 25वा. वीरबाहू, यशोमती आणि गुणवती यांची कथा. याचे कथानक या अध्यायामध्ये आलेले आहे, ज्याचे आता आपण श्रवण करणार आहोत. त्यापूर्वी श्री गणेशाला, गुरुदेवतेला आणि पुरुषोत्तमाला वंदन करूया आणि श्रवणाला प्रारंभ करूया. श्रीहरी विष्णूने लक्ष्मीला म्हटले, हे प्राणप्रिये, स्नान, दान इत्यादींनी युक्त असे अधिक मासाचे व्रत करावे. त्याने कसा लाभ होतो याची कथा मी तुला सांगतो. फार पूर्वी वीरबाहू नावाचा मोठा उदार राजा होऊन गेला. त्याची पत्नी यशोमती ही सुंदर होती, पण गर्विष्ठ होती. आपली संपत्ती, आपले सौंदर्य, आपले तारुण्य याचा तिला फार गर्व होता. मंडन नावाचा त्या राजाचा एक प्रधान होता. तो स्वामीभक्त आणि शूर होता. प्रधानाची पत्नी, तिचे नाव गुणवती. ती गर्विष्ठ नव्हती, धार्मिक स्वभावाची, दानशूर होती. वीरबाहू पत्नीच्या नादाने विलासामध्ये दंग असे. त्याने प्रधानावर सर्व राज्यकारभार सोपवला. उपवनातून भटकावे, नवी वस्त्रे नेसावी, अनेक भूषणे धारण करावी, मानपान, उधळेपणा, नाना प्रकारचे भोग, नाना वाहने यात राजा आणि राणी गुंग होते. कोणत्याही प्रकारचे देवतार्चन ते करत नसत. त्या दोघांना सुबाहू आणि शतबाहू असे 2 पुत्र होते. गुणवती ही राजवाड्यामध्ये यशोमतीस भेटायला येत असे. पुढे अधिक मास आला. यशोमतीचे प्रचंड वैभव, तिचा विलासीपणा यांचा विचार करून गुणवतीला असे वाटे की राणीचे हे वैभव तिच्या पूर्वकर्माप्रमाणे तिला प्राप्त झालेले आहे. पण हिने जर आता सत्कर्म केले नाही तर पुढे सर्व वैभव हे लयास जाईल. हिला एखादे कल्याणप्रद असे व्रत सांगावे. प्रसंग पाहून तिने राणीस म्हटले, राणीसाहेब, आता अधिक मास आला आहे. त्यात तुम्ही चांगले व्रत करा, म्हणजे तुमचे वैभव हे अक्षय टिकून राहील. पण राणीने तिचे न ऐकता उलट अधिक मासाचीच निंदा केली. त्याचा परिणाम असा झाला की तिचे दोन्ही पुत्र ज्वर होऊन मरण पावले. तिचे सांत्वन करण्यासाठी गुणवती गेली असता यशोमती अतिशय दुःखात होती. पण गुणवतीने दागिने घातले होते. चेहरा तेजस्वी दिसत होता. उत्तम वस्त्रे नेसली होती. आपण दुःखात असताही नटून आली. त्यामुळे त्या शोकग्रस्त राणीला गुणवतीचा राग आला आणि तिने गुणवतीला घालवून दिले. राणीने एवढ्यावरच न थांबता प्रधानाला आणि गुणवतीला कैदेत टाकले. त्यावेळी प्रधान आणि त्याची पत्नी यांनी श्रीकृष्णाचा धावा केला. राणीने गुणवतीच्या संबंधी राजाकडे कागाळी केली होती आणि त्यामुळे राजाने त्यांना बंदिवासात घातले होते. कृष्णाने राजाला स्वप्नात येऊन सांगितले, गुणवतीने जे सौभाग्यालंकार धारण केले आहेत, ते तिचे जे मुख तेजस्वी दिसते, ते सर्व तिने केलेल्या अधिक मास व्रताचे फळ आहे. तुम्ही प्रयत्न केला तरी तिचे कुंकू पुसले जाणार नाही. तिचे अलंकार आणि तेज हे निघून जाऊ शकणार नाही. ते अक्षय आहेत. तिचे मुख धुतले तरी लावलेली उटी ही निघणार नाही. यशोमतीने अधिक मासाची निंदा केली, त्यामुळेच तुझे दोन्ही पुत्र हे मरण पावले. असे सांगून श्रीकृष्ण अंतर्धान पावला. राजा जागा झाला. त्याने यशोमतीला सर्व वृत्तांत सांगितला. तेव्हा यशोमती म्हणाली, मीही असेच स्वप्नात पाहिले. तरी आपण या गोष्टीचा शोध घेऊया. राजा आणि राणी कारागृहात गेली. एका दासीला गुणवतीचे मुख धुण्यास सांगितले, तरी तिच्या चेहऱ्यामध्ये फरक पडला नाही. मग राजाने स्वतःच्या हाताने गुणवतीचे मुख चोळून चोळून धुतले, तरी तिने लावलेली उटी आणि कुंकू हे पुसले गेले नाही. राजा आणि राणी दोघेही ओशाळले. तेथील दास, दासी आणि इतर मंडळी यांना आश्चर्य आणि आनंद वाटला. राजाने दोघांना बंदिवासातून मुक्त केले. राजा आणि राणी यांनी प्रधान आणि त्याची पत्नी यांची क्षमा मागितली. राणीला खरोखरच पश्चाताप झाला होता. असे म्हणून श्रीहरी विष्णू म्हणाले, प्रिये, सिंधुकन्ये, अधिक मासाच्या व्रताचे गुणवतीला असे फळ मिळाले. पुढे पुन्हा अधिक मास आला. त्यावेळी राणीनेही व्रत केले. त्यामुळे त्यांचे वैभव
हे टिकून राहिले. सारांश: अधिक मासाच्या व्रताने पाप नष्ट होते, वैभव आणि पुण्य लाभते. देहांत झाल्यावर नरकात न जाता व्रत करणारा हा वैकुंठात जातो. या ठिकाणी अधिक मास महात्म्याचा 25वा अध्याय हा समाप्त झाला. श्रीकृष्णार्पणमस्तु. अधिक मास महात्म्याच्या 26व्या अध्यायाचे श्रवण आपण याच्या पुढच्या भागामध्ये करणार आहोत.